नमस्कार. तर आजच्या या बायोलॉजीच्या जीन इट्स नेचर एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन या टॉपिकमध्ये आपण एक कंटेंट बघणार आहोत. त्या कंटेंटचं नाव आहे पॅकेजिंग ऑफ द डीएनए. पॅकेजिंग ऑफ द डीएनए करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला चांगल्या पद्धतीत माहिती आहे की जर हा एखादी सेल आहे आणि एखादं न्यूक्लियस आहे, बरोबर आहे की नाही, तर न्यूक्लियस मध्ये कोणतंही जेनेटिक मटेरियल हे पॅकली अरेंज असतं, डेन्सली अरेंज असतं, बरोबर आहे की नाही. मग हे डेन्सली अरेंज असण्याचं कारण काय आहे ते देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. जसंही तुम्हाला माहिती आहे डीएनएची साईज आहे 2.2 मीटर. ही आहे डीएनएची साईज, दॅट इज द डीएनए साईज, बरोबर आहे की नाही. ही डीएनए ची साईज आहे आणि 10⁻⁶ इज द साईज ऑफ द न्यूक्लियस, इज द साईज ऑफ न्यूक्लियस, NuCl ओके, इज द साईज ऑफ द न्यूक्लियस. मग आजचा आपला कंटेंट तोच आहे की या ठिकाणी डीएनए ची साईज आहे 2.2 मीटर आणि न्यूक्लियसची साईज आहे, ज्याच्यामध्ये डीएनए आहे तो आहे न्यूक्लियस आणि डीएनए आहे 2.2 मीटर आणि न्यूक्लियसची साईज आहे 10⁻⁶ मीटर. म्हणजे न्यूक्लियस झाला छोटा आणि डीएनए झाला मोठा. म्हणजे अर्थातच आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर झालं छोटं आपल्यापेक्षा पण, आणि आपण झालो त्या घरापेक्षा मोठं. डीएनए झाला मोठा आणि न्यूक्लियस झाला छोटं. मग आता एवढा मोठा डीएनए एवढ्या छोट्याशा न्यूक्लियस मध्ये कसा मावणार? हाऊ सच अ बिग डीएनए इज अकोमोडेटेड इन अ व्हेरी स्मॉल न्यूक्लियस अँड दॅट्स वाय देर इज द कॉइलिंग, देर इज द सुपर कॉइलिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर डीएनए अँड दॅट्स वाय that DNA is particularly arranged, that is coiled, that is super coiled in a very small nucleus and the nucleus size is 10⁻⁶ meter. So now what happened? या ठिकाणी जसे बघितलं 10⁻⁶ meter is the size of the nucleus and 2.2 meter is the size of the DNA. So now DNA is accommodated in a very small nucleus. Now आता हे कसं? तर हे पॅकेजिंग ऑफ द डीएनए साठी आपण वापरतो हिस्टोन प्रोटीन. कोणते प्रोटीन वापरतो? हिस्टोन प्रोटीन. लक्षात घ्या, हिस्टोन प्रोटीन. आणि हिस्टोन प्रोटीन, आता प्रोटीन म्हटल्याच्या नंतर प्रोटीन कशापासून बनतं? अमायनो ऍसिड, ग्लायसिन, ॲलॅनाइन, सेरिन, सिस्टीन, अस्पर्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड, आस्पर्जिन, ग्लुटामाइन, थ्रिओनाइन, व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन, हिस्टिडीन, फिनिलॅलॅनाइन, थायरोसिन, ट्रिप्टोफॅन अँड प्रोलिन. These are the some of the essential 20 essential amino acid which combine together formation of the one protein molecule. But what happened at here? आता हे जे हिस्टोन नावाचं प्रोटीन आहे ना, हे हिस्टोन नावाचं प्रोटीन बनलं दोन बेसिक अमायनो ऍसिड पासून. कशापासून बनलं? दोन बेसिक अमायनो ऍसिड. ओके, अमायनो ऍसिड. हिस्टोन नावाचं प्रोटीन कशापासून बनलं? दोन बेसिक अमायनो ऍसिड. या दोन बेसिक अमायनो ऍसिडचे नाव काय? लायसिन अँड आर्जिनाइन. आर्जिनाइन. ओके, आता मला तुम्ही आर्जिनाइन. ओके, आता मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस आपण पीएच स्केल बघतो 0 ते 6 पर्यंत काय असतं? ऍसिड. ओके, ऍसिडवर चार्ज कोणता? सॉरी, निगेटिव्ह चार्ज असतो. बेस, आता हा 7वा काय आहे? न्यूट्रल. न्यूट्रलवर कोणता चार्ज आहे का? नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द चार्जलेस. सो 8 to 14 on the pH scale, 8 to 14 on the pH scale indicates the base and base possesses the positive charge. So now आता जर बेसवर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर बेस पासून बनलेलं अमायनो ऍसिड ज्याचं नाव अमायनो ऍसिड पासून बनलेलं प्रोटीन ज्याचं नाव हिस्टोन आहे, हे हिस्टोनवर सुद्धा असणार पॉझिटिव्ह चार्ज. कोणता चार्ज असणार? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे अर्थात हिस्टोन प्रोटीनवर चार्ज आहे पॉझिटिव्ह. हिस्टोन प्रोटीनवर चार्ज पॉझिटिव्ह का? कारण हिस्टोन प्रोटीन बनलं कशापासून? लायसिन आणि आर्जिनाइन पासून. लायसिन आणि आर्जिनाइन काय येतं? बेसिक अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड पासून काय बनतं? प्रोटीन. आणि प्रोटीन हे कोणतं आहे? हिस्टोन. इनडायरेक्टली प्रोटीन, हिस्टोन प्रोटीन कसं आहे? पॉझिटिव्ह. मग आता तुमचं तर डीएनए याचं नावच आहे डीऑक्सरायबोज न्यूक्लिक ऍसिड. ऍसिडवर चार्ज कोणता? निगेटिव्ह. आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोघांमध्ये काय असणार? अट्रॅक्शन. बरोबर की नाही? सो निगेटिव्ह चार्ज ऑन द डीएनए अट्रॅक्ट टू द पॉझिटिव्ह चार्ज towards the histone and there is the coiling and there is the super coiling of the histone octamer. So we can say that. एवढं तुम्ही स्क्रीन आउट काढून घ्या, मी तुम्हाला पुढचं सांगतो. ठीक आहे. तर मग आता या हिस्टोन प्रोटीनची आणि या न्यूक्लियसची, सॉरी या डीएनएची कॉइलिंग कशी होते ते सुद्धा बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर चला मग बघूया. सो कॉइलिंग ऑफ द डीएनए. आता इथे एक मी शब्द वापरला हिस्टोन ऑक्टॅमर. ऑक्टा म्हणजे किती? जसं हे सांगितलं, मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3, टेट्रा 4, पेंटा 5, हेक्सा 6, हेप्टा 7, ऑक्टा 8, डोना 9 आणि डिका 10. सो हिस्टोन ऑक्टॅमर. सो नाव हिस्टोन
ऑक्टॅमर, ऑक्टॅमर याचं नावच आहे ऑक्टा. ऑक्टा म्हणजे किती? 8. म्हणजे इथं हिस्टोन मॉलिक्यूलचे 8 मॉलिक्यूल आहेत. ते कोणते? H2A, परत H2A, H2B, H2B, H3, H3, H2A, H2B, H3, H3, H4 and H4. ओके. आणि एक त्या ठिकाणी H2A, H2B, H3, H4 आणि एक एक्स्ट्रा आर्म असतो ज्याचं नाव आहे H1. ओके. तर हा झाला तुमचा हिस्टोन ऑक्टॅमर. आणि हिस्टोन ऑक्टॅमर चार्ज कोणता असतो? तर पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर अशा या पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या या हिस्टोन ऑक्टॅमरवर निगेटिव्हली चार्ज असणारा डीएनए रॅप होतो. रॅप होतो म्हणजे काय होतो? गुंडाळला जातो. ओके. मग रॅपिंग झालेला जो रॅप म्हणजे इथून इथपर्यंत बरं का. ठीक आहे. मग इथं परत आपण एखादं हिस्टोन ऑक्टॅमर असू शकतं. झालं. आता हे हिस्टोन ऑक्टॅमर आहे ना, हिस्टोन ऑक्टॅमर बघा, परत एकदा सांगतो मी, हिस्टोन ऑक्टॅमर प्लस डीएनए. हिस्टोन ऑक्टॅमर आणि डीएनए या दोघांना एकत्रितपणे म्हणायचं न्यूक्लिओझोम. काय म्हणायचं? न्यूक्लिओझोम. म्हणजे आता हे तयार झालं न्यूक्लिओझोम. लक्षात येते? हिस्टोन ऑक्टॅमर हे सगळी 8 मॉलिक्यूल आणि डीएनए या दोघांचं मिळून त्या ठिकाणी तयार होतं न्यूक्लिओझोम. काय तयार होतं? न्यूक्लिओझोम. आणि हे न्यूक्लिओझोम त्या ठिकाणी आता पुढे एक न्यूक्लिओझोम आहे. एका न्यूक्लिओझोमवर 200 बेस पेअर असतात. किती असतात? 200 बेस पेअर. ओके. बेस पेअर काय कन्सेप्ट आहे मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. आपण याच्यावर पॉईंट टू बी नोटेड करू की बेस पेअर म्हणजे काय आहे. ठीक आहे. मग आता जर विचार केला तर इथून इथपर्यंत म्हणजे रॅप झालेला जो डीएनए आहे हा असतो 146 बेस पेअर. 146 बेस पेअर इज रॅप्ड, दॅट इज द रॅप डीएनए ऑन द हिस्टोन ऑक्टॅमर. ओके. बट आता इथून पुढे जो आहे ना डीएनए, जो पुढच्या हिस्टोन प्रोटीनला पर्यंत जातो याला बोलायचं लिंकर डीएनए. काय बोलायचं? लिंकर डीएनए. आणि हा लिंकर डीएनए किती असणार? एक्झॅक्टली 56 बेस पेअर. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ द हिस्टोन प्रोटीन वी आर गोइंग टू कॉइल. There is the super coiling of the histone of the DNA and we fit that DNA molecule 2.2 meter DNA molecule in a very small, in a very little nucleus which has the 10⁻⁻6 meter diameter only. So we can say that. अशा पद्धतीनं ही डीएनए ची पॅकेजिंग होते. आणि ऍडिशनल डीएनए ची पॅकेजिंग करण्यासाठी आपण NHC वापरतो. NHC म्हणजे नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. यामध्ये युक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन अशा पद्धतीनं 2 कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. तर ही झाली तुमची पॅकेजिंग ऑफ द डीएनए. सो थँक्यू. याचा स्नॅपशॉट काढून घ्या पटकन. याच्यानंतर पुढं आपण बघू की कशा पद्धतीनं सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ द डीएनए होतं. सेमी या शब्दाचा मिनिंग होतो हाफ, 50%. ओके. काय असतं? डीएनए स्वतःची कॉपी स्वतः बनवतो, त्यामुळे त्याला आपण सेमी ऑटोनॉमस ऑर्गन असं म्हणतो. बरोबर की नाही? सेमी ऑटोनॉमस म्हणजे अर्धा डीएनए अगोदरचा असतो आणि अर्धा डीएनए नंतर तयार केलेला असतो. बरोबर की नाही? मग यालाच आपण म्हणतो सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ द डीएनए. सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ डीएनए. मग काय आहे सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ द डीएनए? सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ द डीएनए हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं होतं मिझल्सन आणि स्टहल नावाच्या शास्त्रज्ञानं युजिंग द हेवी आयसोटोप नायट्रोजन N15. सो बाय युजिंग द नायट्रोजन N15 मिझल्सन अँड स्टहल एक्सपेरिमेंटली प्रूव्ह दॅट द सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ द डीएनए. लक्षात घ्या, डीएनए मध्ये 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड आहेत. DATP, DGTP, DCTP and TTP. Okay. These 4 nucleotides are present in their nucleosome. So we can say that in their what we say that that is the cell, and cell consists the cytoplasm and nucleoplasm. So these 4 types of the nucleotides are present in their that is what we say that cytoplasm and nucleoplasm. So we can say that. Now what happened? तर सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ द डीएनए काय? सपोज दॅट हा डीएनए आहे. हा डीएनए अशा पद्धतीनं पहिल्यांदा अनवाइंड होतो. म्हणजे जी कॉइलिंग आहे ना, ती कॉइलिंग त्या ठिकाणी
अनकॉईल होते. मग सपोज इथे मी 3' दिलं, एक्झॅक्टली हा कोणता असणार 5', हा कोणता असणार 3', कारण 5' शेजारी काय येतं 3', हा कोणता असणार 5'. ओके, नाऊ जे स्टँड 3' 5' डायरेक्शन आहे, हे स्टँड, या स्टँडला बोलायचं लिडिंग स्टँड. लिडिंग स्ट्रँड, STRAND. आणि हे जे स्टँड आहे ना याला बोलायचं लॅगिंग स्ट्रँड, LAGGING, लॅगिंग स्ट्रँड. ओके, मग लिडिंग स्ट्रँड त्याच्या भोवती एक नवीन स्टँड तयार करतं, त्याच्या भोवती. ओके, ते मात्र कशा पद्धतीने आहे, कंटिन्युअस मॅनर नाही. ओके, हे 3' झाली, हे काय नसणार 5', मग हे 5' हे काय असणार 3'. पण हे जे स्टँड आहे ना हे लिडिंग स्टँड, हे लिडिंग टेम्पलेट. थोडस रॉंग झालं इथं, जुने जे असतात ते टेम्पलेट असतात, जुने स्टँड जे आहेत ते टेम्पलेट आहेत, लॅगिंग टेम्पलेट लिहितोय तुम्ही. ठीक आहे, आणि जे नवीन स्टँड आहेत ना त्याला आपण लिडिंग स्टँड म्हणू. या ठिकाणी हे पण स्टँड मात्र थोडंसं डिस्कंटिन्युअस मॅनर आहे. ही तर 5' मग इथं 3' येणार, आणि मग इथं 3' म्हणून इथं किती येणार 5' येणार. ओके, 3' लाईज टू द 5', 3' लाईज टू द 5', 3' लाईज टू 5', 3' लाईज टू द 5'. ओके, म्हणजे लॅगिंग टेम्पलेट इथे काय असणार, लॅगिंग स्टँड असणार आहे, लॅगिंग स्ट्रँड. ओके, नाउ सो टेम्पलेट्स आर द ओल्ड स्टँड्स. ओके, अँड न्यू स्टँड्स आर कॉल्ड एज द लॅगिंग स्टँड. सो वी कॅन से दॅट. सो लिडिंग टेम्पलेटनं जे स्टँड तयार केलं ते लिडिंग स्टँड आहे, आणि लॅगिंग टेम्पलेटनं लॅगिंग स्टँड तयार केलं. ओके, पण आता हे जे स्टँड आहे ना ह्याची जी ग्रोथ आहे ही कंटिन्युअस आहे. ओके, आणि याची ग्रोथ मात्र कशी आहे डिस्कंटिन्युअस आहे. आणि हे जे डिस्कंटिन्युअस जे आहेत ना डीएनएचे फ्रॅगमेंट आहेत हे, आणि या डीएनएच्या फ्रॅगमेंटला बोलायचं ओकाझाकी फ्रॅगमेंट. काय बोलायचं, ओकाझाकी फ्रॅगमेंट. ओके, दीज फ्रॅगमेंट्स आर कॉल्ड एज द ओकाझाकी फ्रॅगमेंट. आणि या ओकाझाकी फ्रॅगमेंटला नंतर जोडण्याचं काम करत असतो डीएनए लायगेज. कोण करत असतो, डीएनए लायगेज. लक्षात घ्या, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस नावाचं एन्झाईम डीएनए ला कट करतं. ते नुसतं कटच करत नाही तर डीएनए एका स्पेसिफिक पॉइंटला कट करण्याचं काम कोण करतं, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. तर डीएनए लायगेज इज द एन्झाईम विच जॉईन्स द टू कट डीएनए, कटेड डीएनए. सो वी कॅन से दॅट. तर हे ओकाझाकी फ्रॅगमेंटच्या प्रत्येकाला त्या ठिकाणी काय बाळांनो एक आरएनए प्रायमर आहे, दॅट इज कॉल्ड एज द RNA प्रायमर. सो नाव, आणि या ठिकाणी सुद्धा प्रत्येक 3' ला काय असतो एक आरएनए प्रायमर असतो, आपण असं म्हणू शकतो. तर दॅट इज कॉल्ड एज द सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ द डीएनए. मग इथून त्या ठिकाणी कट झाल्याच्या नंतर हे 2 स्टँड वेगळे झाले आणि हे 2 स्टँड वेगळे झाले, म्हणजे एका डीएनए पासून किती डीएनए झाले, 2 वेगवेगळे डीएनए झाले. परंतु 2 वेगवेगळे डीएनए होत असताना हे स्टँड जुना आहे, हे स्टँड नवीन तयार झालं या डीएनए साठी. ह्या डीएनए साठी हे स्टँड जुना आहे, हे स्टँड नवीन तयार झालं. म्हणजे अर्ध स्टँड हे जुनं असतं आणि अर्ध स्टँड हे नवीन असतं. म्हणजेच 50% एरिया ऑफ द स्टँड इज न्यूली कन्स्ट्रिक्टेड अँड 50% एरिया ऑफ द स्टँड इज old, and that's why it is called as the semi-conservative replication of the DNA. And that semi-conservative replication of the DNA is experimentally proved by the scientists Michelson and Stull by using the heavy isotope of the nitrogen that is called as the N15. So we can say that, please note that, that is called as the semi-conservative replication of the DNA. नाउ सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ द डीएनए झाल्याच्या नंतर आपण चर्चा करू आता आरएनए बद्दल. आता नेमकं आरएनए आहे काय, तुम्हाला ज्या पद्धतीने माहिती आहे की बाबा ठीक आहे डीएनए आणि आरएनए, आतापर्यंत आपण डीएनए बद्दल शिकलो, परंतु नेमकं आरएनए काय आहे. आरएनए इज कॉल्ड एज द रायबोज न्यूक्लिक ऍसिड. मग रायबोज न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय आणि त्याचं आपल्या बॉडीमध्ये काम काय असतं, बरोबर आहे की नाही, हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. आरएनए दॅट इज कॉल्ड एज द रायबोज न्यूक्लिक ऍसिड. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, C5H10 and O5. डीएनए मध्ये आरएनएच्या कंपॅरिझन मध्ये एक ऑक्सिजन कमी, म्हणजेच आरएनए मध्ये डीएनएच्या कंपॅरिझन मध्ये एक ऑक्सिजन जास्त आहे. मग आरएनए म्हणजे काय, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. लक्षात घ्या, आरएनएचे 2 प्रकार पडतात.
एक जेनेटिक RNA आणि दुसरा नॉन जेनेटिक RNA. बरेचसे विद्यार्थी मला सांगत असताना सांगतात की सर RNA चे 3 प्रकार आहेत, एक वाला mRNA, एक वाला rRNA आणि एक वाला tRNA. बिलकुल नाही, RNA चे 2 प्रकार. RNA चे प्रकार किती? 2. या ठिकाणी विचार केला RNA चे 2 प्रकार आहेत. पहिला वाला कोणता? जेनेटिक RNA. जेनेटिक RNA, जेनेटिक RNA आणि दुसरा वाला जो प्रकार आहे तो आहे नॉन जेनेटिक RNA. लक्षात घ्या, नॉन जेनेटिक RNA. जेनेटिक RNA कोणामध्ये असतो? या पृथ्वीवर जशी की जे काही व्हायरसेस आहेत ना, सच ॲज कोरोना व्हायरस, बरोबर की नाही, या व्हायरसेस मध्ये जो जेनेटिक मटेरियल आहे हा जेनेटिक मटेरियल आहे त्या ठिकाणी RNA. ओके, सो जेनेटिक RNA आणि दुसरा वाला आहे नॉन जेनेटिक RNA. ओके, आणि या नॉन जेनेटिक RNA चे 3 प्रकार पडतात. पहिला वाला आहे mRNA. ओके, दुसरा वाला rRNA आणि तिसरा वाला आहे tRNA. ओके, हा जो mRNA आहे ना, या mRNA ला बोलायचं मेसेंजर RNA. दुसरा वाला रायबोझोमल RNA, ऑर मध्ये नाव देतो याला रायबोझोमल RNA. ओके, रायबोझोमल RNA हा रायबोझोमवर असतो. रायबोझोम जो सेल ऑर्गेनेल आहे ना, कोणता त्याचं काय सांगितलं मी? रायबोझोम. ओके, हा रायबोझोम 65% rRNA ने बनलेला असतो. ओके, आणि 35% प्रोटीन बनलेला असतो. म्हणजे 65% rRNA and 35% protein combines together. There is the formation of the one cell organelle that's called as the ribosome. Okay, now that is the tRNA, and tRNA in the sense of the biology called as the transfer RNA. क्या कहते हैं उसे? Transfer RNA. So how many types of the RNA are there? Only 2 types are there. Number one, which is that is called as the genetic RNA. Second button is called as the non-genetic RNA. Genetic RNA is the genetic material in the some of the viruses, and non-genetic RNA have the 3 types. Number one is that the mRNA, rRNA, and tRNA. mRNA is called as the messenger RNA, while the rRNA is called as the ribosomal RNA. Ribosome is the cell organelle which consists of the 65% rRNA and 35% of the protein, and tRNA that's called as the transfer RNA. So these are the 3 different types of the RNA. मग RNA नेमका आपल्या बॉडीमध्ये जेनेटिक आहे का नॉन जेनेटिक आहे? आपल्या बॉडीमध्ये जेनेटिक कोण असतं? DNA. आणि नॉन जेनेटिक कोण असणार मग? दॅट इज द RNA. मग जेनेटिक RNA हा व्हायरसच्या बॉडीमध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो. तर ज्या ऑर्गॅनिझम मध्ये DNA हे जेनेटिक आहे अशा ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये RNA हा प्रोटीन तयार करण्याचं काम करतो. जसे मी मगाशी सांगितलं होतं की प्रोटीन तयार करायचंय, मग प्रोटीन तयार करायचं तर लागतं काय? अमायनो ऍसिड. किती अमायनो ऍसिड? 20 अमायनो ऍसिड. 20 अमायनो ऍसिड एकत्र आल्याच्या नंतर एक प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतं. त्या ठिकाणी परत एकदा मी सांगतो, 20 अमायनो ऍसिड मॉलिक्यूल एकत्र आल्याच्या नंतर एक प्रोटीन मॉलिक्यूल बनतं. म्हणून आणि प्रोटीन एकत्र आलं तर त्या ठिकाणी एन्झाइम्स बनतात. आणि त्या ठिकाणी आपल्या बायोलॉजीमध्ये एक लाईन पण आहे, ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाइम. सगळे डॉक्टर विद्यार्थी असतात पण सगळे विद्यार्थी डॉक्टर नसतात. म्हणून काय सांगितलं? ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाइम. सो दीज आर द 2 टाइप्स ऑफ द RNA. पॉइंट टू बी नोटेड. सो नाउ आता mRNA, rRNA आणि tRNA या तिघांचे वर्किंग फंक्शन आपल्या बॉडीमध्ये काय आहे ते सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. mRNA ला काय म्हणतो आपण? मेसेंजर RNA. ओके, मग जेव्हा जेव्हा आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन कमी पडतं तेव्हा हा mRNA, जेव्हा जेव्हा आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन कमी पडतं तेव्हा mRNA मेसेज घेऊन रायबोझोम कडे जातो. काय घेऊन जातो? मेसेज. आणि मेसेज घेऊन रायबोझोम कडे जाण्याच्या mRNAच्या पद्धतीला कोडॉन बोलतात. काय बोलतात रे? कोडॉन. दॅट इज कॉल्ड द कोडॉन. आणि कोडॉन बद्दल मी चर्चा करूच आपण. ठीक आहे, कोडॉन हा ट्रिपलेट असतो, कॉमालेस असतो, नॉन एम्बिशियस असतो, डिजनरेट असतो, पोलॅरिटी वगैरे वगैरे. ओके, सो कोडॉन आणि हे सगळे कोडॉन त्या ठिकाणी या 4 अमायनो ऍसिड AUGC. सर यू कस काय इथं तर टी होतं ना, आपण काय बघतोय? RNA. सो RNA मध्ये काय होता? युरॅसिल. जसे आपण DNA मध्ये बघत होतो, A pairs with T by double bond or T pairs with A by double bond, C pairs with G by triple bond or G pairs with C by triple bond. तसं RNA मध्ये थायमिनच्या जागेवर, या थायमिनच्या जागेवर काय आहे? युरॅसिल आहे. म्हणून इथं काय होतं? A pairs with U by
double bond or U pairs with A by double bond, C pairs with G by triple bond or G pairs with C by triple bond. So जेव्हा जेव्हा आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन कमी पडतं तेव्हा mRNA मेसेज घेऊन कोणाकडे जातो, रायबोझोम कडे, आणि रायबोझोम हा मेसेज वाचतो, त्या mRNA ला प्रॉपर बाइंडिंग साईड देतो बसण्यासाठी, आणि नंतर जे अमायनो ऍसिड लागतायत ते अमायनो ऍसिड ट्रान्सफर करण्याचं काम कोणाचं असतं, त्या ठिकाणी टीआरएनएचं असतं. मग mRNAचा कोडॉन काय असतो, त्याचबरोबर ही मेसेज कशा पद्धतीने वाचले जातात ते आपण बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.